नमस्कार मित्रांनो, इन्फोनिक अकॅडमी या चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आज आपण रेल्वे तंत्रज्ञ म्हणजे टेक्निशियनची जाहिरात बघणार आहोत. याच्यात 6557 टोटल जागा आहेत, जी पूर्ण टोटल भारताच्या जागा आहेत. या म्हणजे पूर्ण भारताचं कोणीही व्यक्ती या जागेसाठी पात्र असेल. आणि हे आपली जाहिरात आजपासून म्हणजे फॉर्म भरणं चालू झालेलं आहे, म्हणून मी तुम्हाला आज डिटेल व्हिडिओ घेणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण एकदम डिटेल एज वगैरे सर्व पाहणार आहोत. तर सर्वात पहिले आपण भरतीचा थोडक्यात आढावा घेऊन घेऊया. तर सर्वात पहिले संस्था आहे रेल्वे RRB म्हणजे रेल्वे भरती बोर्ड. विभाग कोणता आहे? विविध विभाग आहेत, S&T, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि दुसरे विभाग पण याच्यात इन्क्लूड आहेत. पदाचे नाव टेक्निशियन ग्रेड 1 आणि ग्रेड 3 हे 2 पद आपल्याला दिसत आहे. ओके. आणि एकूण जागा आपल्याला किती? 6557. 6234 या टेक्निशियन 3च्या आहेत आणि ग्रेड 1च्या 323 जागा आपल्याला पाहण्यात भेटत आहेत. अर्ज करण्याची पद्धत कशी? ऑनलाईन अर्ज म्हणजे बाकीच्यांसारखी अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे. आणि नोकरीचे ठिकाण कसं आहे? संपूर्ण भारत आहे. आणि वेतन श्रेणी आपल्याला लेवल 2 आणि लेवल 5ची बघण्यात येते. अधिकृत वेबसाईट आपली RRB apply.government.in ही असणार आहे, ज्याच्यावर तुम्ही अप्लाय करू शकतात. आणि निवड प्रक्रिया आपण कशी असणार आहे? तर सर्वात पहिले तुमची CBT होईल, मग त्यानंतर DV होईल, मग तुमचं मेडिकल होईल. ओके. अशा प्रकारे तुमची निवड प्रक्रिया ही घडणार आहे. मग त्यानंतर आपण बघूया महत्त्वाच्या तारखा. तर सर्वात पहिले 23 मेला जाहिरात आपली प्रसिद्ध झालेली आहे. आणि त्यानंतर 30 जून 2026ला अर्ज करण्यास चालू झालेले आहे. 29 जुलै 2026 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आपल्याला पाहण्यात भेटत आहे. आणि 31 जुलै फी भरण्याची शेवटची तारीख असणार आहे. आणि 1 ते 10 ऑगस्ट आपल्याला करेक्शन विंडो पाहण्यात भेटणार आहे. तर या तारखेच्या आत तुम्हाला जे काही दुरुस्ती करायचं असतील फॉर्ममध्ये, तुमचा काही फॉर्म चुकला असेल तर तुम्ही तो दुरुस्ती करू शकतात. त्याचसोबत आता जागांचं डिटेल आपण तपशील बघून घेऊया. तर टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल लेवल 5च्या ज्या 323 जागा आहेत. टेक्निशियन ग्रेड 3 फिटर OL लेवल 2च्या ज्या 469 जागा आपल्याला पाहण्यात भेटत आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला टेक्निशियन ग्रेड 3च्या ज्या सिग्नल टेली आहेत त्याच्या 320 जागा आपल्याला पाहण्यात भेटत आहे. आता टेक्निशियन ग्रेड 3 फिटर याच्या ज्या जागा आहेत त्या आहे 1109. टेक्निशियन ग्रेड 3 वेल्डर याच्या ज्या जागा आहेत त्या 734 या जागा आहेत आणि याचं एक लेवल 2 आहे. त्यासोबत जे इतर पदे आहेत, इतर म्हणजे 73 जे बॉर्डर पद आहेत त्याचे 3602 जागा आहेत. म्हणजे 3602 जागा आपल्याला पाहण्यात भेटत आहे. त्याच्यात 73 पदे इन्क्लूड आहेत. ओके. एकूण जागा किती झाल्या? 6557 एकूण जागा आपल्याला पाहण्यात भेटत आहेत. आता हे आपलं झालं जागांचं तपशील. आता आपण शैक्षणिक अट म्हणजे पात्रता काय आहे ते बघून घेणार आहोत. तर टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नलसाठी काय गरज आहे? तर फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, CS, IT मध्ये BSc डिग्री तुम्हाला गरजेचं आहे किंवा संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा डिग्री तुम्हाला गरजेची असणार आहे. ते नसेल तर तुम्ही ते अप्लाय करू शकत नाही. हे एवढं जर असणार तुम्ही हमखास अप्लाय करू शकतात. टेक्निशियन ग्रेड 3साठी जनरलसाठी 10वी ITI प्लस MCVTचं प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. त्याच्यात फिटर, वेल्डर, मेकॅनिस्ट, इलेक्ट्रिशियन आणि बाकीच्या जे ट्रेड्स आहेत त्यांच्या जागा आपल्याला पाहण्यात भेटत आहे. त्याच्यात आपलं तुमचं प्रमाणपत्र असेल तर तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकतात. आता पुढचे टेक्निशियन ग्रेड 3साठी S&T 12वी उत्तीर्ण तुम्ही गरजेचं आहे. फिजिक्स आणि मॅथ हा विषय तुम्हाला 12वीला असणं गरजेचं आहे. आणि किंवा जर तुमचं 12वी नसेल तर 10वी प्लस संबंधित विषयातलं ITI असणार गरजेचं आहे. तुम्ही दोघांपैकी काही पण एक असेल तर तुम्ही पात्र असणार आहेत. आता वयोमर्यादा म्हणजे किती? आता ओपनसाठी जे सांगताय टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल 18 ते 33 वर्ष तुम्हाला जी वयोमर्यादा ही लागणार आहे. त्यासोबत टेक्निशियन ग्रेड 3साठी 18 ते 30 वर्ष तुमची वयोमर्यादा पकडली जाणार आहे. त्याच्यावरती असेल तर तुम्ही चालणार नसणार आहे. तर वयातील सवलत वगैरे तुम्हाला बघा, जर कॅटेगरीचे असणार SC ST जे कॅटेगरीचे लोक आहेत त्यांच्यासाठी 5 वर्षाची सूट आहे. OBC जे कॅटेगरीचे ज्यांची NCL असेल त्यांना 3 वर्षाची सूट आहे. म्हणजे NCL तुम्हाला गरजेचं असणार. जर NCL नसेल तर तुम्ही अप्लाय नस करू. PWBDसाठी 10 वर्ष आणि एक सर्व्हिसमॅनसाठी सेवेचा कालावधी प्लस 3 वर्ष म्हणजे जे आपले फौजी आहेत त्यांच्यासाठी 3 वर्ष आणि सेवेचा कालावधी अशी सूट भेटणार आहे. आता परीक्षा शुल्क कशी असणार आहे?
तर जनरल OBC EWSसाठी 500 रुपये परीक्षा फी प्रत्येकी असणार आहे आणि SC ST एक्स सर्व्हिसमॅन PWBD फिमेल ट्रान्सजेंडर मायनॉरिटी EBC यांच्यासाठी 250 रुपये प्रत्येकी फी असणार आहे. आता बघा, जर तुम्ही परीक्षेला गेलात तर 400 रुपये तुम्हाला वापस भेटेल आणि जर तुम्ही SC ST वगैरेसाठी असाल तर तुम्हाला पूर्ण फी ही माफ करणार आहे, ते परत भेटणार आहे. फक्त परीक्षेला जावं लागणार आहे, ऑनलाईन परीक्षेसाठी तुम्हाला जावं लागणार आहे. पेमेंट तुम्ही ऑनलाईन करू शकतात नेट बँकिंग वगैरेद्वारे. ओके. आता निवड प्रक्रिया कशी होणार आहे, तसंच CBT होईल म्हणजे संगणक चाचणी, त्यानंतर दस्तावेज म्हणजे DV, त्यानंतर वैद्यकीय चाचणी म्हणजे मेडिकल आणि अंतिम निवड यादी म्हणजे फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. आता CBTमध्ये प्राप्त गुणांचे यादी लागणार आहे. त्यानंतर हे सर्व तुम्ही प्रोसेस बघू शकता. त्यानंतर नॉर्मलायझेशन पद्धत तुमची होणार आहे म्हणजे सामान्यीकरण होणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. प्रत्येक सत्राचं वेगवेगळं सामान्यीकरण होईल. अशा प्रकारे तुम्ही हे वाचून घेऊ शकतात. ओके. आता परीक्षाचं स्वरूप म्हणजे परीक्षा पॅटर्न कसं असणार आहे, ते एकूण प्रश्न 100 असणार आहे, टोटल मार्क्स 100 असणार आहे, 90 मिनिटाचं तुम्हाला टाईम असणार आहे, 1-3 तुम्हाला गुण वजा केले जाणार म्हणजे निगेटिव्ह मार्किंग 1-3ची असणार आहे. आणि भाषा तुम्ही मीडियम म्हणजे भाषाचं मीडियम तुम्ही मराठी इंग्रजी किंवा कोणतीही रिजनल लँग्वेज तुम्ही निवडू शकतात. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी मराठी निवडायची आहे. सामान्य विज्ञान सायन्स 40 प्रश्न, गणितचे 25 प्रश्न तुम्हाला पाहण्यात भेटणार आहे आणि बुद्धिमत्ताचे 25 प्रश्न तुम्हाला पाहण्यात भेटणार आहे. त्यासोबत सामान्य ज्ञानचे 10 प्रश्न तुम्हाला पाहण्यात भेटणार आहे. असे टोटल 100 मार्काचा पेपर होईल 100 गुणांसाठी. ओके. आता गणिताचं डिटेल सिलेबस आपण पाहणार आहोत. तर त्याच्यात आहे आपल्याला काय पाहण्यात येते, संख्या प्रणाली, बॉड मास, दशांश, लसावी मसावी, गुणोत्तर प्रमाण, टक्केवारी, क्षेत्रफळ, वेळ आणि काम, काळ, काम, वेग, व्याज, नफा तोटा, बीजगणित आणि भूमिती, त्रिकोणमिती. अशा प्रकारे बुद्धिमत्ताचं पाहणार आहोत. मालिका पूर्ण करणे म्हणजे सिरीज पूर्ण करणे, कोडिंग डिकोडिंग, नातेसंबंध, वेन आकृती, कोडे, विधान आणि युक्तिवाद, त्यासोबत दिशा, साम्य आणि फरक, विश्लेषण. अशा प्रकारचे हे टॉपिक तुम्हाला पाहण्यास भेटणार आहे बुद्धिमत्तामध्ये. त्यासोबत आता आपण पाहणार आहोत सामान्य विज्ञान म्हणजे सायन्सचे पाहणार आहोत. तर सामान्य विज्ञान सायन्समध्ये 10वी स्तरावरील भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि जीवशास्त्र लाईफ सायन्सचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार आहे. आणि जे टेक्निकल ग्रेड 1साठी आहे त्यासाठी कॉम्प्युटर ॲप्लिकेशनचे 20 क्वेश्चन आणि बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंगचे 35 हे विषय तुम्हाला स्वतंत्रपणे असतील. त्याच्यासाठी तुम्ही वेगळे पेपर द्यावा लागणार आहे. तर पगार आणि करिअर विषय आपण पाहून घेऊया. तर ग्रेड 1साठी 29,200 बेसिक पे असेल आणि ग्रेड 3साठी 19,900. तर ग्रेड Aचं ग्रॉस पगार 50,000 प्लस जाईल आणि ग्रेड 3चं 35,000 प्लस तुमचं जे पेमेंट आहे ते जाणार आहे. ते बाकीचे अलाउन्स वगैरे मिळून तुम्हाला जे वैद्यकीय उपचार वगैरे ते सर्व फ्री भेटतं आणि रेल्वेचा पास पण तुम्हाला फ्री भेटत असतो जेव्हा जॉब लागलेले असतील तेव्हा. आता कामाचं स्वरूप कसं असेल, तर कामाचं स्वरूप टेक्निशियनसाठी सिग्नलिंग यंत्रणा आणि टेलिकॉम जे उपकरणांना देखभाल व दुरुस्ती करणे तुमचं काम असणार आहे. तर टेक्निशियन फिटर, वेल्डर, रेल्वे कोचेस, इंजिन, ट्रेक आणि संबंधित लोखंडी कामांचे देखभाल करणे हे फिटर आणि वेल्डरचं काम असणार आहे. इलेक्ट्रिकसाठी त्यांचे पंखे वगैरेचं जे काम असतात ते तुम्हाला करायचे आणि कामाची वेळ शिफ्ट ड्युटीनुसार असते. बढती प्रमोशन तुमचं होत असतं ते असे या प्रकारे जे अभियंता आहे, कनिष्ठ अभियंता वगैरे, वरिष्ठ अभियंता, अशा प्रकारे तुमचं जे प्रमोशन होत असतं. ग्रेड 1, ग्रेड 2, तंत्रज्ञ ग्रेड 3 अशा प्रकारे तुमचं जे प्रमोशन हे टप्प्याटप्प्याने होत जात असतं. आता वैद्यकीय निकष म्हणजे तुम्हाला जे फिजिकल क्वांटिटी मेडिकल स्टँडर्ड्स असतात ते तुम्हाला इथं दिलेले आहेत की A3साठी काय आहे. A3साठी 6-9 वगैरे जे विदाऊट ग्लास आहे, नो कलर ब्राईटनेस वगैरे नसावे हे सर्व तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यासोबत B1साठी पण B2, C1 या सर्वांसाठी सेम आपल्याला दिसत आहे. त्यासोबत आता बघा खाली एक टिप दिलेली आहे मी तुम्हाला. लसिक सर्जरी केलेले उमेदवार A3 पदासाठी अपात्र ठरतील, कारण ज्यांनी लसिक सर्जरी केली त्यांच्यासाठी A3 पद हे नसणार आहे, ते तुम्ही अप्लाय करू शकत नाही. आता लागणारे कागदपत्रे आपण बघणार आहोत. 10वी-12वीचे जे बोर्ड प्रमाणपत्र आहे ते जन्मतारीखचा पुरावा म्हणून तुम्हाला लागणार आहे, ते गरजेचं असणार आहे. त्यासोबत जे आपले ITI डिग्री, डिप्लोमा आणि मार्कशीट्स असतील त्याचंही तुम्हाला प्रमाणपत्र गरजेचं आहे. जातीचा दाखला म्हणजे कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला गरजेचं आहे SC ST OBC वाल्यांसाठी आणि NCL
केंद्राचं तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, NCL पण केंद्राचं लागणार आहे. नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र तुम्हाला OBCसाठी 1 एप्रिल नंतरचं पाहिजे, 2026 नंतरचं. त्यासोबत EWS EBC प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला तुम्हाला गरजेचा असणार आहे. आता जे EWS वाले आहेत त्यांच्यासाठी उत्पन्नाचा दाखला आणि EWSचं प्रमाणपत्र तुम्हाला गरजेचं असणार आहे, ते तुमची काढून ठेवावं लागेल तुम्हाला. ओके. आता बघा पुढे प्रमाणपत्र कोणते लागणार आहेत, तर पुढे आधार कार्ड, त्यानंतर स्वतःची स्वाक्षरी सही आणि लाईव्ह फोटो आणि अपंगत्व प्रमाणपत्र, डोमासाईल प्रमाणपत्र जर लागू असणार. डोमासाईल कंपल्सरी. आता प्रोसेस कशी असेल, क्रिएट अकाउंट, माहिती भरा, नंतर RRB निवडा, म्हणजे कोणती निवडायची, मुंबई दिल्ली वगैरे झोन निवडावा लागेल. पदे निवडायचे, कोणते पदांसाठी अप्लाय करायचे, फोटो आणि सही अपलोड करायची आहे, त्यानंतर फी तुम्हाला भरायची आहे. अशा प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकतात. आरक्षणाचे नियम वगैरे तुम्हाला इथं दिलेलं आहे की वर्टिकल आरक्षण कसं असतं वगैरे. प्रत्येकाचं वर्टिकल म्हणजे महिला, अपंग वगैरेंसाठी जे आरक्षण असतं प्रकल्पग्रस्त वगैरेंसाठी ते वेगळं असतं, ते तुम्हाला पाहण्यात भेटत आहे. तर खेळाडूसाठी EWSसाठी आता मोफत प्रवास कोणासाठी, SC आणि ST यांच्यासाठी जे परीक्षेला जाणार आहेत त्यांच्यासाठी मोफत प्रवास तिकीट तुम्हाला भेटणार आहे. जेव्हा तुम्ही तुमची एक्झाम CBT एक्झाम असणार तेव्हा मोफत भेटेल. आता काय करू नये किंवा काय करावे हे तुम्हाला मी इथं दिलेलं आहे, ते तुम्ही वाचून घेऊ शकतात. ओके. आता भरतीचे विशेष बदल जे आहेत ते थेट म्हणजे लाईव्ह फोटो घेतला जाणार आहे. MPSC होणार आहे म्हणजे पदविलीकरण होणार आहे. आधार पडताळणी म्हणजे तुमचं आधार व्हेरिफिकेशन होणार आहे. आणि त्यानंतर अर्जाची बघा प्रक्रिया सोपी आहे. आधार व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचं प्रशिक्षण होईल, म्हणजे ट्रेनिंग प्रत्येक पदासाठी वेगवेगळी ट्रेनिंग होणार आहे. ती नंतर जे सिलेक्शन झाल्यानंतर तुमची ट्रेनिंग होणार आहे. आता परत आपल्याला विचारले जाणारे क्वेश्चन म्हणजे कोणते, ITI अपेअरवाले तुम्हाला चालणार आहेत का, नाही ते अप्लाय करू शकत नाही. ज्यांचा परीक्षाचा रिझल्ट असेल तेच अप्लाय करू शकतात. 12वी सायन्सवाले पद कोणतेही निवडू शकतात. तर टेक्निशियन ग्रेड 3 SINT या पदासाठी तुम्ही पात्र असाल. परीक्षेसाठी मराठी भाषा निवडता येईल का, हो महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी मराठी भाषा निवडायची. तुम्ही मराठी भाषा तुम्हाला सोपी जाईल आणि जे आपल्या मातृभाषेत तुम्ही एक्झाम देऊ शकतात, म्हणून महाराष्ट्रीय जे लोक आहेत त्यांनी ते फॉर्म मराठी करायचं आहे. आता एकाच वेळी दोन्ही पेपर तुम्ही देऊ शकतात. ओके. संधी कोणासाठी आहे, जे आता इथं लिहून दिलेलं आहे मी तुम्हाला, 10वी 12वी सायन्स वगैरे जे ITI वगैरे झालेले त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी तुम्हाला पाहण्यात भेटत आहे. महत्त्वाचा सरला तुम्ही लवकर फॉर्म भरायचा आहे, शेवटच्या मुदतपर्यंत वाट पाहायची नाही आहे. लवकरात लवकर तुम्ही हा फॉर्म भरून घ्यायचे. अधिकृत ऑफिशियल वेबसाईट वगैरे तुम्हाला दिलेली आहे मी, लिंक वगैरे दिलेले आहेत, फोन नंबर वगैरे. आणि तुम्ही जर अजून पण आपल्या इन्फोनिक अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा. जर तुम्ही याला प्रतिसाद दिलात तर मी तुमच्यासाठी याच्यावरती डिटेल ॲनालिसिस म्हणजे पेपरचं, मागच्या PYQचं आणि त्याच्यासोबत लेक्चर तुमच्यासाठी मी घेऊन येणार. म्हणून लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक अँड केअर. बाय.